हाती ज्यांच्या शून्य होते, शून्यातून विश्व निर्माण केलेल्या दिग्गजांची यशोगाथा. अरुण शेवते संपादित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केलंय सुनील शिंदखेडे यांनी. श्रोतेहो, हाती ज्यांच्या शून्य होते या पुस्तकात अब्राहम लिंकन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, शेक्सपियर, लता मंगेशकर, ग दी माडगुळकर, गुलजार, निळू फुले, सुधीर फडके यांच्यापासून ND पाटील, कुमार केतकर, सुशीलकुमार शिंदे, यशवंतराव गडाख, स्टीव्ह जॉब्स, धीरूभाई अंबानी यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नामवंतांच्या आयुष्यातील संघर्ष काळाचं दर्शन घडतं. हाती शून्य असताना तुम्ही स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण करू शकता, ही प्रेरणा हे पुस्तक देतं. विविध लेखकांनी आणि त्यातल्या काही दिग्गजांनी स्वतः लिहिलेल्या लेखांचं संपादन अरुण शेवते यांनी केलंय. आजच्या कार्यक्रमात ऐकूया अब्राहम लिंकन यांच्यावरील पोस्टमास्तर ते राष्ट्राध्यक्ष या ग कानिटकर यांनी लिहिलेल्या लेखाचा पहिला भाग. अब्राहमला वाचनाची विलक्षण गोडी होती. त्याच्या घरी राहणारा डेनिस हॅक्स यानं पुढं आठवणीत सांगितलंय, 12वं वर्ष लागलं आणि त्यानंतर मला ॲबे पुस्तकाशिवाय पाहिल्याचं स्मरतच नाही. सदऱ्याच्या खिशात किंवा पॅन्टच्या खिशात पुस्तक कोंबूनच तो नांगरणीसाठी किंवा चर खणण्यासाठी जाई. दुपार झाली की एखाद्या झाडाच्या सावलीत एकीकडे न्याहारी घेताना तो सारखा पुस्तक वाचत असे. त्याची आई इतर भावंडांना बजावायची की तो वाचतोय, त्याला त्रास देऊ नका. इतरांजवळ ती नेहमी म्हणायची, हा कुणीतरी मोठा नक्कीच होणार, सारखा वाचत असतो. जर त्याला कुणी म्हटलं, सारखा वाचतोस काय, तर तो सांगे, मला जे ठाऊक असावंसं वाटतं ते सगळं पुस्तकात असतं. जो कुणी मी न वाचलेलं पुस्तक मला देईल तो माझा उत्तम मित्र मला वाटतो. अब्राहमनं या काळात कोणती पुस्तकं वाचली? घरातलं एकमेव बायबल तर तो अधूनमधून वाचतच असे. याशिवाय इसापच्या गोष्टी, पिलग्रिम्स प्रोग्रेस, अरेबियन नाईट्स, रॉबिन्सन क्रुसो, अमेरिकेचा इतिहास, वॉशिंग्टनचं चरित्र अशी ही पुस्तकं होती. शिवाय पाठ्यपुस्तकात मिल्टन, पोप, ग्रे, शेक्सपियर यांच्या वाङ्मयातील वेचे होते. रॉबर्ट बर्न्सचं काव्य त्याला फार आवडायचं. त्यानं त्याच्या कविता पाठच केल्या होत्या. अब्राहमला लागलेला हा वाचनाचा नाद त्याच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि आसपासच्या शेजाऱ्यांनाही कौतुकाचा वाटायचा. कारण शेतकऱ्याच्या कुटुंबात हा नाद म्हणजे एक अप्रूपच होतं. साधारण मुलगा 8-10 वर्षांचा झाला की त्यानं शेतीकाम करावं किंवा आसपासच्या शेतावर मजुरीसाठी जाऊन 4 पैसे मिळवावेत हे दृश्य सर्वत्र होतं. जीवन कठीण होतं. पैसे मिळवता मिळवता मुलगा वयात यायचा. स्वतंत्र होऊन नव्या जमिनीवर मळा फुलवण्याचं स्वप्न पाहू लागायचा. पुस्तक वाचण्याचा नाद हे इतरांच्या दृष्टीनं भिकेचं लक्षण होतं. परंतु हे लक्षण वेगळं आहे याचा आनंदही काहींना होत असे. पुस्तकाच्या प्रेमाबरोबर इतरही काही गुण याच वयात अब्राहमनं आत्मसात केलेले होते. यातला एक म्हणजे आपल्या हातून काही चूक झाली तर ती मान्य करून त्याचं यथाशक्ती परिमार्जन केलं पाहिजे. त्यानं क्रॉफर्ड नावाच्या शेजाऱ्याकडून वॉशिंग्टनचं चरित्र हे पुस्तक वाचायला आणलं होतं आणि निष्काळजीपणामुळं ते पावसात भिजून खराब झालं. अब्राहमनं 3 दिवस क्रॉफर्डच्या शेतावर भात कापण्याचं काम विनामूल्य केलं आणि पुस्तकाची किंमत भरपाई करून दिली. कितीही गैरसोयीचं असलं तरी नात्यागोत्यातील किंवा परिचयातील कुणी अर्थार्जनासाठी आपल्या गावी आला तर त्याला घरात सामावून घेणं ही त्यावेळची एक रीतच होती. डेनिस हॅक्स हा एक चुलत मामा घरात आलेलाच होता.
दुसरा एक चुलत मामा जॉन हॅक्स 1823 मध्ये असाच राहायला आला. घरात आता 9 माणसं झाली. यावेळच्या आपल्या आयुष्यासंबंधी अब्राहम लिंकननंच पुढे आठवणीत सांगितलंय, सर्व प्रदेश रानटी अवस्थेत होता. जंगलात अस्वलं आणि श्वापदं होती. अशा परिस्थितीत मी वाढलो. काही शाळा होत्या, पण शिक्षकाला विशिष्ट लायकी प्राप्त करण्याची गरज नसे. लिहिणं, वाचणं आणि साधी त्रैराशिकं एवढं शिकवता आलं की झालं. जर लॅटिन येणारा एखादा या भागात टपकला तर तो महापंडित समजला जायचा. शिक्षणाविषयी आस्था वाढावी असं वातावरणच नव्हतं. अर्थातच मी वयात आलो तरी मला फारसं काही ज्ञान नव्हतं. तरीसुद्धा मी लिहाय वाचायला शिकलो होतो. प्राथमिक त्रैराशिकं मला येत होती, पण ते तेवढंच. नंतर मी शाळेत असा गेलोच नाही. त्यानंतर माझं ज्ञान जे थोडंफार वाढलं ते परिस्थितीची निकड म्हणून मी वेळोवेळी गोळा केलं. त्यामुळं एकंदर किती दिवस अब्राहम प्रत्यक्ष शाळेत गेला याचे सर्व दिवस जर मोजले तर ते 1 वर्षाहून कमी भरतात. त्याचं त्यानंतरचं सर्व शिक्षण हे त्यानं निरीक्षणाच्या आणि वाचनाच्या आधारे केलेलं आहे असंच म्हटलं पाहिजे. वाचन हा अब्राहमचा केवळ विरंगुळा असला तरी इतर कामं भरपूर होती. वडिलांची अपेक्षा होती की मुलानं आता श्रम करून संसाराला हातभार लावावा. आसपासच्या छोट्या शेतकऱ्यांकडे शेतीची, जंगलतोडीची कामं भरपूर होती. त्यांच्याकडे बाप त्याला कामाला धाडी. मजुरी रोज साधारण 25 सेंट्स मिळायची. बापाचा मुख्य धंदा केवळ सुतारकाम हाच होता. त्याच्या उत्पन्नाला अब्राहमचा हातभार आता नितांत आवश्यक होता. दिवसभराच्या श्रमानं तो सायंकाळी घरी आला की झोप अनावर व्हावी इतके शारीरिक श्रम तो करायचा. बहुतेक वेळा तो जंगलात एकटाच काम करी. त्याची कुऱ्हाड चालू असायची. कुऱ्हाडीच्या घावाचा आवाज, फांदी करकरण्याचा आवाज, वृक्षाच्या पानातून येणारी वाऱ्याची शीळ, पशुपक्ष्यांचा एखादा चित्कार, कधी स्वतःशीच बोलणं, एवढेच काय ते आवाज चालत. बाकी या नीरव शांततेत अब्राहमला सोबत असे ती वृक्षवेलींची. एकांतवास मग माणसाला आवडू लागतो. अब्राहमवर हाच परिणाम झाला. नीरव शांतता ही त्याच्या स्वभावाच्या घडणीत महत्वाचं काम करत होती. शरीर भरत होतं. 17व्या वर्षी अब्राहमची उंची 6 फूट 4 इंच असल्यानं तो कृश वाटायचा, पण त्याची शारीरिक श्रमक्षमता विलक्षण होती. कुऱ्हाडीच्या दांड्याचं टोक मुठीत धरून ती कुऱ्हाड जमिनीला समांतर अशी तो स्थिर धरून ठेवू शकत असे. फार थोड्यांना जमणारी ही गोष्ट होती. इतर मुलांच्या मानानं तो जास्त ताकदीचा होता, परंतु त्याच्या कृशतेमुळं गुंड मुलं फसत, आव्हान देत आणि मारामारीत मार खात आणि पस्तावत. टेलर नावाच्या शेतकऱ्यानं त्याला एकदा विचारलं, रानडुकरासमोर उभा राहशील का? अब्राहमनं सांगितलं, रानडुकराची जीवाशी खेळायची तयारी असली तर माझीही आहे. याचा अर्थ अब्राहम या वयात केवळ वाचन करीत एकटा एकटा राहणारा आणि आडदांड होता असा मात्र नाही. त्याच्या ठिकाणी गमती करण्याची मोठी शक्ती होती. एकदा सावत्राई बाहेर गेलेली असताना त्याचा छोटा भाऊ चिखलाचे पाय घेऊन घरात आला. अब्राहमनं त्याला उलटा धरून बेड्याच्या छतावर पावलं उमटवायला सांगितलं. आई परत आली. ती चकित झाली. छताला पाय लावून कोण बाबा चालला आणि कसा चालला? भुताटकी तर नाही ना? अब्राहमच्या गमतीचा प्रकार हा असा निरुपद्रवी होता. अब्राहमची दुसरी आई ही सुदैवानं खरोखरच देवता स्वरूप होती. तिनं टॉमसचा संसार सावरला. गरिबीत शिवणटिपण हा कौतुकाचा विषय होता. कामातच तिला परमेश्वर दिसे. दुसऱ्याचं मन समजण्याची मोठी शक्ती तिच्या ठिकाणी होती. अब्राहम अधूनमधून उदास होतो याचा अर्थ तिला समजत असे. जीवनातले कष्ट, आईचा मृत्यू आणि शिक्षणाची ओढ याचा तो परिणाम होता ही गोष्ट तिनं समजून घेतली. तिनं पुढे निर्वाळा दिलेला आहे. आयुष्यात ॲब माझ्याशी एकही वावगा शब्द कधी बोलला नाही. अब्राहमच्या सत्यप्रियतेबद्दल तिला नितांत विश्वास होता. सत्याशी आपलं मन ग्वाही केलेला हा एक मुलगा आहे याचा अनुभव तिला आलेला होता. एकदा तो रानात लाकूड तोडीत असताना मातिल्डा
एकदम हळूहळू मागून गेली आणि त्याला दचकवण्यासाठी तिनं त्याच्या पाठीवर उडी मारली. मुलं असं नेहमीच करतात. अब्राहमचा तोल गेला. तो पाठीवर बहिणीला सावरत गुडघ्यावर खाली पडला आणि त्याच्या कुऱ्हाडीचं पातं मात्र मातिल्डाच्या गुडघ्याला निसटतं लागलं. जखमेतून रक्त वाहू लागलं. त्यानं शर्ट फाडून जखम बांधली. मातिल्डा सारखी हमसून हमसून म्हणत होती, आईला काय सांगायचं आता, ती रागावेल ना. अब्राहमनं तिला म्हटलं, जसं झालं तसं सगळं खरं खरं सांग, म्हणजे ती कमी रागवेल. नव्या सावत्र भावंडांशी त्याची वागणूक अशी समजुतीची, प्रेमाची असली तरी सख्खी बहीण सारा ही त्याच्या प्रेमाचं निधानच होती. तिचं लग्न ग्रिगस्बी नावाच्या तरुणाशी 1927 साली झालं. पण पहिल्याच बाळंतपणात वर्षभरातच ही बहीण गेली. आपल्या मेव्हण्यानं आपल्या बहिणीकडे दुर्लक्ष केलं, काहीसे हाल केले तिचे, असा अब्राहमचा पक्का समज झाल्यानं त्यानं ग्रिगस्बीवर आयुष्यभर राग धरला. बहिणीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर माया केली ती त्याच्या दुसऱ्या आईनंच, आणि याबद्दल अब्राहमनं सतत कृतज्ञताच व्यक्त केली आहे. आज आपण अब्राहम लिंकन यांच्यावरील पोस्टमास्टर ते राष्ट्राध्यक्ष या वी ग कानेटकर यांनी लिहिलेल्या लेखाचा पहिला भाग ऐकला. अरुण शेवते संपादित शून्यातून विश्व निर्माण केलेल्या दिग्गजांची यशोगाथा ऐकली. हाती ज्यांच्या शून्य होते. अभिवाचन केलं होतं सुनील शिंदखेडे यांनी. निर्मिती सहाय्य जयश्री पुराणिक.